नमस्कार मित्रांनो, मी सचिन। आज आपण आपल्या घराच्या जवळच एक जिंजा आहे। जिंजा म्हणजे साधारणतः असं रफली ट्रान्सलेट त्याचं जपानी एक मंदिर आहे, छान मंदिर आहे ते बघायला चाललेलो आहोत। खूप जुनं मंदिर आहे ते आणि खूप फेमस मंदिर आहे, तर चला जाऊया तिकडे। हे मंदिर साधारणतः आपल्या घरापासून ना काय आलंच मंदिर एक 5 ते 10 मिनिटाच्याच अंतरावर आहे। हा मंदिराचाच भाग आहे सगळा। आपण जरा व्यवस्थित जिथे एंट्रन्स आहे तिथून चालू करूया बघायला, आणि त्याची तुम्हाला मी थोडक्यात माहिती पण सांगतो मग। तर आपण ह्या कामेइदो तेंजिनला पोहोचलेलो आहोत आणि खूप सुरेख एरिया होते। त्याचं काहीतरी काम चालू वाटतं या मंदिराचं, आणि हे मंदिर खूप जुनं आहे। आणि मंदिराच्या आजूबाजूचा जर भाग बघाल तुम्ही तर एकदम मॉडर्न भाग आहे सगळा। मोठमोठ्या छान छान बिल्डिंग्स वगैरे आहेत, पण मंदिराचा खूप मोठा परिसर आहे तो त्यांनी तसंच छान टिकवून ठेवलेला आहे। इथे नाव लिहिलेलं आहे ते कामेइदो तेंजिन म्हणून। आणि हे मंदिर जे आहे ना तर ते 1663 साली बांधलेलं आहे। आणि ह्या नावाची जर फोड करायची झाली ना तर कामेइदो, कामे म्हणजे काय म्हणतात ते कासव, आणि इदो म्हणजे प्रदेश किंवा एरिया असं म्हणू शकतो। तर पूर्वी या भागामध्ये ना खूप म्हणजे तलाव होते आणि त्याच्यामध्ये खूप कासव असायची, तर त्यामुळे ह्या भागाला कामेइदो असं नाव पडले, म्हणजे कासवांचा भाग किंवा एरिया। आणि तेंजिन, तर तेंजिन म्हणजे काय की जपानमध्ये ना तर ही तेंजिन ही बुद्धीची किंवा बुद्धीची देवता असं त्याला देवता म्हटलं जातं। आणि म्हणून मग दरवर्षी ना इथे मुलं एक्झाम आली की नमस्कार करायला येतात ह्या देवतेला, कामेइदो तेंजिन। हे मगाशी म्हटल्यावर 1662 62 का 63 साली हे बांधलेलं मंदिर आहे। मंदिरामध्ये मी खूप वेळा आलेलो आहे ॲक्च्युली अगोदर, पण हे आता होतं याचं काम चालू आहे। आणि ह्याच्या दूर जो दिसतोय तो आपला स्काय ट्री। मागे एकदा स्काय ट्री आपण जेव्हा दाखवलं होतं तेव्हा आपले भारताचे पंतप्रधान आपले मोदीजी आले होते इथे, त्यामुळं त्यांच्यासाठी त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून एक पूर्ण ह्याच्यामध्ये केलं आपल्या ट्राय कलरमध्ये। आता हे वेगवेगळे थीम्स असतात, ह्याच्या कलर्स वेगवेगळे थीम्स असतात। तर ठीक आहे, स्काय ट्रीची माहिती आपण एक नंतर एका वेगळ्या व्हिडिओ घेऊच। आणि हे खूप छान एरिया हा। इथे तलाव, इथे सकाळी म्हणजे दिवसा जर आपण बघितलं तर कासव असू शकतील। चला आता आपण बघूया। आणि ह्या कामेइदो श्राईन किंवा जिंजाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना इथे एक विस्टेरिया नावाची फुलं असतात, विस्टेरिया अशी ब्ल्यू कलरची असतात। ती साधारणतः एप्रिल मेच्या दरम्यान खूप फुलतात। तर खूप लांबून लोक ती बघायला येतात विस्टेरियाची। तिथे त्यांनी छान त्याच्यासाठी असा मांडव वगैरे केलेला आहे आणि खूप गर्दी असते। तर थोडा पाऊस पण पडतो ॲक्च्युली, त्यामुळे जरा कासव हे जर तुम्ही बघू शकत असाल ना तर इथेही हे असे छोटे म्हणजे तलावच केले असं तलावच आहे हा। तर इथे ह्याच्यामध्ये असे छोटे दगडं वगैरे ठेवलेत, तर तिथे त्याच्यावरती कासव बसतात असे उन्हाला। म्हणजे दिवसा जर आपण आलो असतो तर आपल्याला दाखवता आलं असतं ते, पण ठीक आहे, हा पण एक वेगळा अनुभव आहे आपल्यासाठी। संध्याकाळचं छान दिसतंय।
जपानमध्ये सुद्धा आपण म्हणजे आपले जे भारतीय आपले वेगवेगळे आपले देवता वगैरे जे आहेत ना, त्याच्यासारखं सिमिलर प्रकारच्या देवता भरपूर आहेत. म्हणजे गणपती असेल, इंद्र असेल, वायू, अग्नी, अशा वेगवेगळ्या ज्या देवता आपण जे म्हणतो तशाच जपानमध्ये पण आहेत. इथे काहीतरी टी व्हीवर सेरेमनी चालू आहे. हां, हेच ह्या श्राईनचं थोडं दाखवता येते की इथे कशी ती पालखी वगैरे असते. खूप सुरेख श्राईन आहे ती. आता काम चालू आहे त्याच्यामुळे त्याला आपल्याला जास्ती बघता येणार नाही आहे, पण तरी आपण बघू, जितकं होता येईल तितकं कवर करण्याचा प्रयत्न करू. आणि ह्या बाजूच्या आता इथे बघा, इथे आपल्याला दिसेल हे कामेदो, इथे लिहिले बघा कामेदो तेंजिन श्राईन म्हणून. आणि आपण इथे आहोत आता सध्या. ह्याच्या आजूबाजूचे जे काय तसं मॅप थोडक्यात लावलेलं आहे. त्याच्या आजूबाजूला कोणकोणते खाण्याचे किंवा काही शॉपिंगचे कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यांची माहिती आहे. आणि तुम्ही जर बघितलं ना, एक ऑब्झर्व केलं असेल तर हा असा कलर दिसतो ना, हा ॲक्च्युली पर्पल आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ना, ते विस्टेरियाची जी फुलं असतात ती अशी ती पर्पल किंवा अशा त्या म्हणजे काय आता निळसर असं आपण म्हणू शकतो तशी असतात ती. म्हणजे पर्पलच म्हणायला लागेल तशी असतात ती. मगाशी मी ती निळसर म्हणालो होतो, पण करेक्ट कलर तो निळसर आहे. त्यामुळे जेवढे काही इन्स्ट्रक्शन्स किंवा काय काय जे आहेत ना, तसं प्रॉमिनंट तुम्हाला पर्पल कलर इथे जास्त दिसेल. हा तो त्यांचा वेलीसाठी म्हणजे त्या फुलांसाठी केलेला आहे ते फ्रेमवर्क म्हणू शकतो आपण त्याला. ते इथे आपल्याला बघायला मिळेल. आपल्याकडे मंदिरामध्ये वगैरे कसं आपण हात पाय धुवून किंवा स्वच्छ पाय म्हणजे चपला काढून हातपाय धुवून वगैरे जातो, तर तसंच प्रत्येक जपानी मंदिराच्या बाहेर, श्राईनच्या बाहेर असं हे इथे पाण्याचं असतं ठेवलेलं. इथे आपण ते पाणी घ्यायचं आणि हातावर टाकायचं, थोडं तोंडात म्हणजे गुळणं करायचं त्याचं आणि ते पाणी करायचं. म्हणजे तुम्ही त्याला किंवा मी ते असं म्हणतात की आपण ते शरीर मन स्वच्छ करून मग मंदिरामध्ये प्रवेश करायचा असतो. इथे आता बघ, जर तुम्हाला दिसत असेल ना, हे कासव बघा, हे कासवाच्या तोंडातून हे पाणी येतं. आणि हे असं घ्यायचं, हे हातावर पण घ्यायचं आणि तोंडात घेऊन पूर्ण करायचं. आवाज पण किती छान येतो आहे. एक माणसाला एक मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये नेण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी हे जे जपानचे श्राईन्स असतात, मंदिर असतात, जिंजा म्हणू शकतो त्याला आपण, म्हणजे जिंजाच म्हणतो, पण तिथे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि आपण जर बघितलं तर म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती जे पावित्र्य असायला पाहिजे, पावित्र्य, स्वच्छता, शांतता, ती सगळी इथे आपण बघू शकतो, अनुभवू शकतो. म्हणजे तुमचं देवाबरोबर जे कनेक्शन व्हायला पाहिजे, त्या शक्तीशी एक कनेक्शन व्हायला पाहिजे, ते बरोबर होतं इथे त्या अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळं. आणि मग अशी मी तुम्हाला म्हटलं होतं की ही तेंजिन म्हणजे बुद्धीची देवता. तर हे जपानमध्ये बऱ्याचशा जिंजामध्ये असतं हे की तुमची जी काही इच्छा असते ती तुम्ही ऑफकोर्स तिथे प्रार्थना करतो आपण, तिथे देवाला सांगतोच, पण इथे असं ते लिहून ठेवायची असते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही देवाला एक सांगता, एक पोस्टकार्ड टू गॉड असं त्याला म्हणू शकतो.
आता आपण जास्ती जवळ नाही जाणार, ते वेगवेगळे लोकांचे आहेत, पण ते म्हणजे शक्यतो परीक्षेमध्ये यश मिळू दे किंवा चांगली बुद्धी मिळू दे, तर ही देवता त्या बुद्धीचीच देवता आहे. त्याच्यामुळं बरेचसे लोक अशा प्रकारच्या गोष्टी ह्या देवाकडे मागतात. आता जस्ट एक इथे बघितलं ना आपण, इथे लिहिलेलं आहे की मला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू दे किंवा मी तिथे त्या जी परीक्षा असते तिथे पास होऊ दे म्हणून. अशा सगळे म्हणजे त्याच आहेत गोष्टी. जास्ती आपण त्याचं प्रायव्हसी म्हणा किंवा ते आपण हे करणार नाही, जस्ट एक माहिती असं म्हणून तुम्हाला एक सांगितलं. तर इथं हे की बैलाची पण एक मूर्ती आहे ही. हे पण कसं तरी एक सिम्बॉलिझम सारखंच असणार ते. हे मला माहिती नाही ॲक्च्युली कशासाठी हे, नंतर मी वाचून वगैरे बघून एक ॲड करतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. हे जे फुलं बघतो आपण ना, तर ते प्रत्येक जिंजाचा एक सिम्बॉल असतो किंवा त्या देवतांचा किंवा त्या जिंजाचा सिम्बॉल असतो हा. तर प्रत्येक बऱ्याचशा जिंजामध्ये आपल्याला असंही बघायला मिळू शकेल. आता इथे हे चालू आहे त्यांचं, म्हणजे रिनोव्हेशन चालू आहे, त्यामुळं आपल्याला तिकडे वरपर्यंत जाता येणार नाही, कारण की इथेच बंद केलेलं आहे. आणि इथे मग तुम्ही म्हणजे हे जे पैशांचीच पेटी, इथे तुम्ही पैसे टाकू शकता. आपण नमस्कार करूया इथे. चांगली बुद्धी दे देवा. इथे पण भरपूर ते तसे मांडलेले आहेत, म्हणजे लावलेले आहेत लोकांच्या इच्छा किंवा विशेष असेल त्या. आणि हे जे काय आहे ना इथे आपण जे बघितलं ना, इथे लिहिलेल्या ज्या गोष्टी आहे, म्हणजे ज्याच्यावर लिहितात त्या वुडन प्लँक ज्याला आपण म्हणतो, तर ते इथनं आपण ते विकत घेऊ शकतो आणि त्याच्यावर लिहून आपण तिथे टाय करू शकतो. ते खूप छान एरिया, हा खूप छान परिसर पण आहे. इथे अशा वस्तू असतात देवतांच्या वेगवेगळ्या, त्या आपण विकत घेऊ शकतो. ही जी मगाशी जी म्हणालो होतो मी फुलं, ते सगळं फुलांचं जास्ती इथे ते पण विकायला असतं. आणि हा ब्रिज जो आपण मगाशी आलो होतो, आणि ती वुडन प्लँक जे म्हणलं होतं ते इथे अशा असतात विकायला. सुमिमासेनがちょっとこれ牛は寺の神社の近くにもありますので、これ何か特別な理由でここにありますか？これはこの人はこの菅原道真公という実在した人間を今これお祭りしてるんですけども、そちらとの神様と深く縁のある牛でして、菅原道真が亡くなった時に日本では当時この埋葬するための箱の中に棺に入れてる時に牛に運ばせていたところを太宰府天満宮で9色のこの土地で静まりまして、でそこで止まったのがこの牛で、そちらの方でお祭りされることに。なんて名前、菅原。菅原です。菅原。申し訳ない。間違って。菅原ですね。菅原です。はい、ありがとうございます。私は、はい、ありがとうございました。はい。すみません、ありがとうございました。失礼しました。はい。
आता त्यांना आता विचारलं मी, तर ते जे जो म्हणजे तो जो बैल आहे तर तो काय ते सुगावारा म्हणून जे होते, त्यांनी हे मंदिर बांधण्यासाठी जास्ती प्रयत्न केले. आणि ते जेव्हा सुगावारा म्हणून जे गेले म्हणजे ते निवर्तले, तर त्यांची जी बॉडी होती तिथे त्या बैलांनी कॅरी केली होती. आणि तो कॅरी केली, त्या बैलावर कॅरी केली. आणि ते त्यांचा जो त्यांना जिथे पुरण्यात आलं, तर तिथपर्यंत तो बैल आला होता, त्यांच्याबरोबर त्यांनी सोबत केली. म्हणून त्याला एक रिप्रेझेंटेशन किंवा त्याच्यासाठीचं एक म्हणून त्याचा एक सन्मान राखावा म्हणून तो एक तिथे त्या बैलाची जी मूर्ती आहे. आणि हे जे काय मंदिर आहे ते त्यांनीच बांधलं. ते सुगावारा म्हणून जे त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलं ना, त्या मागाशी जे तिथले जे होते माणूस तर ते अशी ह्या बैलाची जी स्टोरी आहे इथल्या, ते पण अजून तरी जे मी अजून डिस्क्रिप्शनमध्ये थोडी इन्फॉर्मेशन टाकलेच. इथून बघा स्काय ट्री काही दिसतं भारी. स्पेसशिप आलं असंच वाटतं एक. आणि तिथे असं हे करायचं, पैसे टाकायचे, खाली नमस्कार करायचा, 3दा नमस्कार करायचा, टाळ्या वाजवायच्या, परत एकदा नमस्कार करायचा. अशा त्या वेगळ्या पद्धती आहेत. तर ती होती आपली कामेदो तेंजिन श्राईनची सफर. चालेल, ओके, चला भेटूया मग नंतर पुढच्या कुठल्या तरी अशाच इन्फॉर्मेटिव्ह किंवा अशाच एक फॅन्टॅस्टिक व्हिडिओमध्ये. थँक्यू.